बॉलिंगसाठी आलाय देबू, सहकार नगरचा वंडर बॉय. या वर्षी जर आपण उल्लेख केला पळसदरी संघाचा जर बन्नाट फॉर्म मध्ये चांगला त्यांना सूर गवसला यावर्षी. ओरपेज बॉल, चांगला कव्हर ड्राईव्ह, प्रॉपर टायमिंग होतं तिथे. 2-2 क्षेत्ररक्षक पाठपोरी असताना बॉल फील्ड होईल, 2 धावा मिळतील आणि 2 धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेश होत असताना या मॅच मध्ये केटीसी लाईव्हची टीम फार चांगलं काम करते, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. सरपंच चषकाचं आयोजन आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी ज्या आमच्या गावच्या प्रथम नागरिक आहेत शिल्पा प्रशांत खांडेकर, त्यांच्याच नावाने त्यांच्या पदाने सरपंच चषकाचं आयोजन आपण मागच्या वर्षीपासून करतोय. हे दुसरं वर्ष आहे. 2 धावा दक्ष 11 पळसदरी संघाच्या. चेस करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. चांगला बॉल बघायला मिळाला डेबूचा. दोन धावा धावफलकावरती, 2 चेंडू संपलेत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे व्हाईट बॉल साठी. बॉलर मध्ये आल्या कारणाने कॅमेरा अँगल कव्हर करता आला नाही. 2 धावा धावफलकावरती, 2 चेंडूचा खेळ संपलाय. डेब्यू पुनश्च सज्ज होत आहे. स्वतः कॅप्टन पहिल्या ओव्हर मध्ये आपण त्याला बघतोय. वसंतचा फटका, वाडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. बॉल गेलाय सीमा पार, षटकार. आठ धावा धावफलकावरती वसंत हा खेळाडू देखील यावर्षी बन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कव्हर ड्राईव्हचा एक देखना फटका बघायला मिळाला वीरेंद्र सेवाग स्टाईलने. हा चौकार. षटकार आल्यानंतर हा चौकार आला आणि धाव फलक जाऊन पोहोचले आता डबल फिगर मध्ये. 12 धावा धावफलकावरती, 12 धावा धावफलकावरती. 3 संघ या स्पर्धेमध्ये आता टॉप 5-11 पळसदरी संघाला वसंतच्या स्वरूपात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु तो फसला कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन मिळालं नाही आणि मिड विकेटच्या फिल्डरने अप्रतिम झेल कंप्लीट केले आणि पहिला धक्का लागतोय तो पळसदरी संघाला. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय नागेश. यानंतर धामणी आणि खरिवली ही मॅच आहे. सो जसे 4 षटकं संपतील आपण टॉस साठी यायचंय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेने फटका येतोय. प्रतीक तिथे आहे. दुसरीचा प्रयत्न होता परंतु दुसरी धाव घेण्याचा मोह तिथे थांबवावा लागला कारण अचूक फेकी बघायला मिळाली प्रतीकची आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 13 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावर. चला टीम मीटिंग नको. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. गोलंदाजीसाठी येतोय पियुषला इन्व्हाइट केलंय आणि फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपतील कारण एकच षटकाचा पॉवर प्ले. 5 सीमारक्षक 30 सेकंडच्या बाहेर तुम्हाला पेट्रोलिंग करताना दिसतील. पळसदरी संघ यावरची जर आपण त्यांचा विचार जर आपण त्यांचा केला तर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चौक विभाग असेल, कर्जत विभाग असेल, त्यानंतर बदलापूर विभाग असेल, या बेल्टमध्ये जाऊन एक चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं यावर्षी. बऱ्याचशा रजनी स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. तो आत्मविश्वास घेऊन चांगला खेळ त्यांना करावा लागेल. यावर्षी डीपी रोडच्या मैदानावरती देखील फार चांगला त्यांचा खेळ बघायला मिळाला. पियुष आलाय बॉलिंग करण्यासाठी.
स्ट्रायकर नागेशला आपण बघतोय बराच वेळ नॉन स्ट्रायकरला उभा आहे अमोल दरेकर. एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. पियुष दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग बघायला मिळाला स्क्वेअर लेगला. तिथे स्वतः संघनायक आहे. एक धाव मिळते आणि आता 8व्या चेंडूवरती स्ट्रायकर एंडला प्रथम तास येतोय अमोल दरेकर. धावफलक पोहोचेल 14 या आकड्यावरती. यानंतर तुम्हाला धामणी आणि खरिवली हा सामना बघायला मिळेल. तदनंतर शिरवली आणि मुळगाव शुभम हा तिसरा सामना असेल आणि तदनंतर तांबाटे आणि सावरोली रोहित हा चौथा सामना असेल या पोलचा. चांगला बॉल रॉंग ऑन होता पियुषचा. चांगलं फिरवतोय बॉलला. वेगापेक्षा टप्प्यावरती त्यांनी नियंत्रण दिलंय, अचूकता दाखवतोय आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. थांबवून ठेवलंय या सगळ्या मोठमोठ्या फलंदाजांना. 14 वरती स्थिरावले धावफलक. हा वेगवान बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पेटन स्ट्रोक काढला होता परंतु पुनश्च पॅटर्न बॉलचा संपर्कच नाहीये अमोल दरेकरचा. जर आपण विचार केला तर आणखी एक निर्धाव चेंडू मात्र तो खेळतोय. बराच वेळ स्ट्रायकर एंड वरती नव्हता आणि तो दबाव आपोआपच त्याच्यावरती आता दिसतोय. फुलटॉस बॉल टायमिंग नाहीये परंतु तिथे वॅकेंड एरिया आहे. मिडॉनचा फिल्डर पोहोचला परंतु तिथे फिल्डर कॅच ड्रॉप करतोय. कॅचेस विन द मॅचेस आपण कालपासून म्हणजे काल भरपूर कॅचेस सुमेश सोडण्यात आल्या या ग्राउंडवरती आणि त्याचा मग भुगतान त्या टीमला भोगावं लागला. इथे सहकार नगरला कितपत ही कॅच महागात पडेल हे येणारे 2 षटकं सांगून जातील. अमोल सारख्या खेळाडूला जीवनदान ते मिळते. धावफलक पोहोचलंय 16 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पुनश्च बॅटन बॉलचा संपर्कच नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय पियुष. फिल्डरची साथ जर मिळाली असती तर विकेट्स देखील त्याला मिळाली असती या ओव्हरमध्ये. 3 धावा फक्त खर्च केल्यात पियुषने. इथे चांगला बॉल आणि तिथे मात्र फिल्डर डीप मध्ये आहे. फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती अमोलला आणि सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय. आता ओव्हर थ्रो झालाय. चुका घडतायत सहकार नगर टीम कडून आणि 2 धावा मिळतील आता त्या अमोलला आणि या 2 धावा संख्येने षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय. 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल 18 धावा धाव फलकावरती. डीजे त्याचा हकदार होता. चांगला खेळ त्याने केला होता. बॉलिंगसाठी आलाय प्रतीक. अमोलला मोठे फटके आता खेचावे लागतील कारण धावफलक जे वाढलं होतं, धावफलकाचा जो आलेख वाढला होता तो आता कुठेतरी कमी झालाय. त्याला खालची दिशा देण्याचं काम करतायत सहकार नगरचे सगळे गोलंदाज. आडवा बाटणे आणि फलंदाज बाद.
सहकार नगर टीमला. केल्या पाठीमागच्या देशाने अशा कॅचेस कंप्लीट करणं फार कठीण असतात. या चिपकल्या जातात कॅचेस. आणि आणखी एक धक्का लागले तो दक्ष 11 पळसदरी संघाला. जितका वेळ अमोल दरेकर नॉन स्ट्रायकरला राहील तितका मी म्हणेन प्रवास सुखकर असेल सहकार नगर टीमचा. आणि त्यांनी तेच केलंय. जे रणनीती आखली होती अमोलला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकरना ठेवायचं, दुसऱ्या फलंदाजांना खेळवायचं आणि विकेट्स मात्र सातत्याने दुसऱ्या एडवरून पडत असताना पळसदरी संघाच्या बघायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी दाखल झालाय सायराज गेलाय. 2-3 वर्षापूर्वी हा खेळाडू सलामीला दाखल व्हायचा, सलामीला यायचा, परंतु आता 5व्या क्रमांकावरती आलाय. वेगवान बॉल, बाहेरची कडा आणि विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक नोंदवली आहे या स्पर्धेमधली पहिली प्रतीकने. या सरपंच चषकामधली पहिली विकेट हॅट्रिक मिळवतोय तर प्रतीक हा गोलंदाज. अप्रतिम बॉलिंग. पहिला बॉल त्याने ऑफस्टिकच्या बाहेर टाकला, ते छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, नागेश बाद झाला. तदनंतर बबलूसाठी अगदी लॉलीपॉप चेंडू होता, शॉर्टपिच चेंडू होता, त्याने पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती विकेट मिळाली. आणि हा चेंडू साहिराजसाठी अगदी ऑफस्टिमच्या बाहेर होता, त्याने पुरेशी छेडखानी केली आणि तो देखील बाद होतोय. बॅटिंग करण्यासाठी आलाय स्नेहल. आणखी एक चांगला बॉल, चौथा चेंडू निर्धाव आणि त्यामध्ये 3 विकेट्स. चार बॉलचा खेळ संपलाय, 3 विकेट्स, त्यानंतर डॉट. आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी बघायला मिळते सहकार नगर टीम कडून. पहिल्या ओव्हरमध्ये डेब्यूच्या अगेन्स्ट जरूर 13 धावा आल्या आणि तदनंतर गोलंदाजांनी धावा दिल्याच नाही. पियुषने 5 धावा खर्च केल्या, प्रतीकने एकही धाव अद्याप खर्च केली नाही. आणि मेडन षटक बघायला मिळेल का? आणि मेडन षटक बघायला मिळत नाहीये. व्हाईट बॉलचा पंचाने इशारा केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बॉलिंग टीम रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल बाळा सालुंके यांच्या वतीने. व्हाईट बॉल. एक धाव आता खर्च होतीये, एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे, दंडित केलं प्रतीकला. 19 धावा. हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बाडन बॉलचा संपर्क नाहीये. तिसरं षटक संपलंय. 19 धावा, धाव फलकावर थोडीशी नाजूक परिस्थिती इनफॉर्म पळसदरी संघाची. डीजे थँक्यू. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आला की काय असं आता वाटू लागले दक्ष 11 पळसदरी संघाचा जर आपण विचार केला तर. कारण सुरुवातीच्या 2-3 बॉलवरती मजबूत धावा आल्या, मोठमोठे फटके आले. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होते, असं वाटलं की 50-55चं टार्गेट सहजरित्या उभं राहील, कारण अमोल सारखा एक तडाखेबंद फलंदाज क्रीजवरती होता. आणि तदनंतर मग अमोलला नॉन स्ट्रायकरवरती ठेवण्यामध्ये यश आलं आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स गेल्या. आणि त्याचंच कारण की काय थोडीशी बॅकफुटला आता दक्ष 11 पळसदरी टीम. बॉलिंगसाठी आलाय प्रथमेश. वेगवान बॉल सोडून दिलाय अमोलने. एक अबांतरची सिंगल आड होती धाव फलकावरती. एकूण धावा 20. काल सोमेश आपण बघितलं धावा येत नव्हत्या आणि शेवटच्या ओव्हरवरती जर 20-25 धावा आल्या तर ते मॅच बनत होती. हा विचार आता केला पाहिजे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये.
तिसऱ्या पंचांची मागणी. आता बॅटिंग रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही अमोलने केली आहे. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इथून रिव्ह्यू मिळणार नाही पळसदरी संघाला. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये. गॅप भरपूर मोठी आहे. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. बराच वेळानंतर आलेला चौकार. पोचलंय. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. अमोल दरेकर, ती क्षमता, ती कॅपेबिलिटी या खेळाडूकडे आहे मोठमोठे फटके मारण्याची. संघाला नेहमीच त्याने संकटामधून बाहेर काढलंय. आज टीम संकटामध्ये. 24 बॉल 24 तर आल्यात आता, परंतु इथून एक्स्ट्रा धावा फाईट करण्यासाठी गरजेच्या आहेत. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. 26 धावा धावा फलकावरती येत आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके प्रयत्न केले गेले पाहिजेत. हा ट्रॅकेट बॉल आणि इथे फटका फसलाय असं वाटतंय, परंतु बॉल गेलाय सीमा पार आणि आलाय हा षटकार अमोलच्या बॅटमधून. पोचलंय. 32 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा धाव फलकावरती. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले, 40 पेक्षा जास्त धावा आल्या तरी फाईट होऊ शकते. पळसदरी संघाला माहिती आहे, कारण त्यांच्याकडे देखील तितकेच दर्जेदार गोलंदाज आहेत. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार. एक शेवट गोड करत असताना संघासाठी आपलं एक हे टार्गेट, एक आव्हानात्मक टार्गेट सेट करत असताना धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 38 धावा. शेवटचा बॉल या 17 मधला. फाईट आता होऊ शकते पळसदरी संघाची. या बॉलवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. कॅच कंप्लीट होतीये आणि 38 धावा धाव फलकावरती. 39चं टार्गेट सेट केलंय ते पळसदरी संघाने सहकार नगर टीम समोर. चला, दामणी संघ आणि खरवली संघ आपण टॉस साठी या. लगेच या. दामणी संघ आणि खरवली संघ आपण टॉस करण्यासाठी या आणि नंतर आपण विनर विनर मॅच देखील खेळवणार आहोत, याची आपण नोंद घ्या. सो इथून जो जिंकेल या मॅच मधून तो त्यांनी कुठेही जाऊ नका. या पण लगेच दामणी आणि खरवली. जशी सामन्याला सुरुवात होईल 24 बॉल आणि 39चं टार्गेट या आपण ऐकू. या स्पर्धेमध्ये प्रथमताच तुषारजी धुमाळ यांचा आवाज. थँक्यू सो मच. चला, डगआउट मध्ये बसा सहकार नगर. वरती बसा आणि तिथे कोणताही पाठीराखा बसणार नाही याची आपण नोंद घ्या. दक्षता घ्या. पळसदरी संघ जर आपण तिथे असाल तर आपण स्टेजवरती येऊ शकता. थँक्यू.
स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं अर्थातच सरपंच चषक 2026 मध्ये मी तुषार धुमाळ हार्दिक हार्दिक करतोय स्वागत. जबरदस्त बिग फाईट बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एकीकडे पळसधरी आहे, पळसाई पुण्यनगरी पळसधरी संघाच्या विरोधामध्ये टीम CI11 सहकार नगर संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या इनिंग मध्ये पळसधरी संघाने 38 धावांची नोंद केली 24 चेंडूचा खेळ करताना, पण महत्वाचे 4 गडी मात्र त्यांनी गमावले होते. पण आता CI11 सहकार नगर संघाची जोडी मैदानामध्ये जातीये 24 चेंडूमध्ये 39 धावसंख्येचं आव्हान घेऊन. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, आणि या नियमानं आता या धावा पूर्ण कराव्या लागणार. नेक्स्ट मॅच साठी मी आता आमंत्रित करतोय यानंतरचा होणारा सामना धामणी संघाचा संघनायक आणि खरिवली संघाच्या संघनायकाला टॉस साठी आपण आमंत्रित करतोय. चेंडूची पाहणी केली जातीये. देवेंद्र क्षत्रिय आणि त्याच्या बरोबरीनं प्रथमेश विचारे दोन्ही रायटी बॅटर मैदानामध्ये गेलेले आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अविनाश पालंडे सरांना पाहतोय आणि त्याचबरोबर मुन्ना पिंगळे सरांना पाहतोय, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा साळुंके सर आहेत. KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अमोल दरेकर पंचांच्या अगदी डाव्या बाजूने तयार आहे. स्ट्राइक एंडवरती प्रथमेश. गेम इज ऑन. बाउन्स पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पनिशमेंट पंचांनी दिली. वाईट चेंडूचा इशारा येतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, तिथे या चेंडूवरती सरळ बॅटनं लॉंग ऑफ मध्ये सिंगल घेतली गेली. आता लिगली पहिल्या चेंडूवरती 2 धावांची नोंद झाली आहे. आदरणीय प्रशांतदा खांडेकर म्हणजे खालापूर तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू आणि त्याच ताकदीचे शिवसेनेचे नेते आहेत, ज्यांचा काल वाढदिवस या सोहळ्यामध्ये अतिशय सुंदरतेनं पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा योग मात्र गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये येत असतो. घोटना टेक तमाशा देख, आणि या चेंडूवरती वार केलाय. खऱ्या अर्थानं आज आहे शुक्रवार आणि या मॅच मध्ये पहिला मारलाय षटकार तो देवेंद्र क्षत्रियन. देवी क्रिकेट संघ जामरुक आणि आई एकविरा क्रिकेट संघ जामरुक यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आता अतिशय सुंदरतेने साकारली जाते. सरपंच षटकाचा आणखी एक लगातारचा दुसरा बिग बिग षटकार. ठोक डीजे. मुखात राम नाही, त्याला या पृथ्वी तलावरती राहण्याचं काही काम नाही असं म्हणतात. प्रभू श्रीरामांच्या चरणी आपण पुन्हा एकदा नतमस्तक होतोय आणि विनंती करतोय खरिवली 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 संघाच्या कर्णधाराला आपण टॉस साठी या, आणि त्याच्या विरोधात टीम धामणी संघाच्या कर्णधाराला देखील मी शेवटची विनंती करतोय, आपल्याला देखील टॉस साठी यायचंय. अतिशय शिस्तीने ही स्पर्धा पुढे चालली आहे. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. टोटल स्कोर गडबती 13 धावांची नोंद झाली आहे. 15 धावांची नोंद झाली आहे, आणि इथे मात्र आणखीन एक जबरदस्त चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकला गेला. डॉट चेंडूचा इशारा येतोय. 39 धावसंख्येचा बाटला होत असताना आता टोटल 15 या आकड्यावरती हँडब्रेक खेचला गेलाय की काय असा प्रश्न मात्र इथून पडलाय. अमोल दरेकर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी शोधतोय आणि देवेंद्र क्षत्रिय आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. मिडविकेट मध्ये चेंडू टोलवलाय, नाहीतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. देबूचा आणखीन एक जबरदस्त
सरपंच चषकाचा दमदार चौकार. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती. छत्रपती शिवाजी राजा भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करताना आपण मैदानामध्ये वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 39 धावसंख्येचा पाठलाग करताना टोटल स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. संधी देऊया पुन्हा एकदा अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम ठोक डीजे. चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉलर कैलासचा हा पहिला चेंडू जोरदार पद्धतीनं सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, पण या चेंडूला सेकंड स्लिप मध्ये अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं अतिशय सुंदरतेनं केला. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 21 धावांची नोंद. 21 धावांवरती आता जोरदार पद्धतीनं डीप पॉइंट मध्ये या चेंडूला खेळलं गेलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय आणि हा 21 आकडा आता 22 या आकड्यामध्ये पूर्ण होतोय. आणि आज खऱ्या अर्थानं विचार केला तर 20 तारीख आहे आणि उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र, अर्थातच 21 तारीख. 22 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात आणि 22 आकडा आता प्रशांत दादा खांडेकर मला सांगतात आठवण करून देतोय याच मैदानावरती होणाऱ्या 40+ च्या प्रीमियर लीगची. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, त्यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. सरपंच ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धामणी संघाचा कर्णधार आणि त्याच्या विरोधात खरिवली संघाचा कर्णधार आलेला आहे आणि मी अमोल पाटील यांना विनंती करेल आपण नाणेफिकेचं कौल करून घ्या. चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश विचारेचा विचार करता करता चेंडू झेल स्वरूपात पकडला गेलाय, पकडलाय कॅच आणि प्रथमेश विचारेला आता परतीचा प्रवास. धाव बलकावरती धावा आहेत त्या टोटल 23. ठोक डीजे. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे, थोड्याच वेळात आपल्यापर्यंत तो पोहोचेल, पण इथे पोचावं लागेल टीम CI11 सहकार नगर संघाला 39 धावसंख्येपर्यंत. टोटल आता स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 23. फिरून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक विचारे मैदानामध्ये, प्रतीक विचारेला आपण आता 3ऱ्या क्रमांकावरती पाहतोय. बरेचसे क्रिकेट रसिक आपल्याला या मैदानावरती गेले कित्येक वर्ष या स्पर्धेचा आनंद घेताना नाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. पण या मैदानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, या गावाचं एक वेगळं अस्तित्व आहे. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक या खेळाडूंना प्रेम देत आलेले आहेत आणि ते सगळे प्रेमळ प्रेक्षक आता या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. इथे जोरदार अपील झाली आणि अपील मैदानामध्ये उचलली गेली. कदाचित LBWच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज येतोय बॅक टू डगआउट. दोन्ही विचारे ब्रदर्स आता डगआउट मध्ये आणि नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये चाललाय अनुज, जर्सी क्रमांक 21. देवेंद्र क्षत्रिय अजूनही मैदानामध्ये आहे, म्हणजे या धावांचा पाठला होऊ शकतो.
चांगलं कमबॅक केलंय. अर्थातच गोलंदाज कैलासनं जरी पहिल्या षटकामध्ये अमोलवरती हल्ला बोल झाला असेल, पण कैलासनं आतापर्यंतची वाखंड जाऊगी गोलंदाजी आपण करताना त्याला पाहिलं. जवळजवळ 3 धावा खर्च करताना त्यानं 2 विकेट मिळवल्यात. कदाचित हे षटक या मॅचचं युटर्न निर्माण करून देऊ शकतं, पण देवेंद्र क्षत्रियला या डावाला आता आकार द्यावा लागेल. शेवटचे 12 चेंडूत आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. याआधी आपण आवाज ऐकला, याच विभागातील एक गोड आवाज मयूर कांबळे सरांचा माझ्या सोमेत. आज 36 विभागातील आणखीन एक जबरदस्त आवाज अभि पाटील सर देखील आहेत. त्याचबरोबर माझे परम मित्र दिनेश ओवाळ सर देखील या स्पर्धेला आता आशाभूत नजरेनं पाहतायत. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक असं करतोय स्वागत. पुन्हा एकदा सकल जनांचे, सगळ्या मान्यवरांच्या आणि खेळाडू मित्रांचे हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉलर नागेश गोलंदाजी मार्गवरती. 12 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू यस्टनच्या मागे क्लोज किपिंग करताना अमोल दरेकरने या चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र हा पहिला या षटकातला चेंडू गेलाय निर्धाव. म्हणजे समीकरण आता बदललं. 11 चेंडू आता 16 धावसंख्येची गरज. सचिन दाभोळकर सरांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. खालापूर तालुक्यातील एक नामवंत पंचांपैकी एक पंच, बीएसए पॅनलचे तिसरे पंच आज मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. नागेश 10-12 पावलांचा त्याचा हा रनअप. पुन्हा वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये चांगल्या पद्धतीनं चेंडूला अडवलं गेलं, पण या चेंडूची उचल फेक होईल तत्पूर्वी मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती 24 धावसंख्येची नोंद. अंधरून संघाला मी बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये पाहिलं आणि एक जमेची बाजू म्हणजे या स्पर्धेमध्ये आता ते टॉप 5 मध्ये गेलेले आहेत. त्यांचं नक्कीच मी कौतुक करेल. बऱ्याच कमी स्पर्धा ते डे मध्ये खेळलेत, पण नाईट मध्ये आले आणि ते तर सगळ्यांच्या मनात घर करून गेले. संतोष जोरकरनं मात्र जोर लावला आपल्या संघासाठी. मनामध्ये जिद्द असावी आणि चिकाटी. याचं दुसरं नाव अजरूद गावामध्ये संतोष जोरकर या नावानं प्रसिद्ध आहे आणि त्याला चांगली साथ प्रणल लाले, त्याचबरोबर ज्यानं प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला अजिंक्य रसाळ. खालापूर तालुक्याला एक नामवंत खेळाडू जो रायगडच्या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना आपण पाहिला. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र गलीमध्ये या चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता 25 धावा संख्या पूर्ण होती. 39 धावसंख्येचा पाठलाग करताना सोमेश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जबरदस्त काम करताना केटीसीची टीम जबरदस्त कार्य करते. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. दोन्ही फॉर्मॅटमध्ये, मग बैलगाडी शर्यत असो किंवा क्रिकेटच्या पटलावरती मोठ्या खेळाडूंना एक चांगलं स्थिर प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण युट्यूबच्या माध्यमातून केटीसीचं पाहत असतो. क्लिअरिटी, क्वालिटी जबरदस्त पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. जिथे पंचांना निर्णय घेण्यामध्ये अडचण येते तिथे मात्र केटीसीची ही टीम त्यांना चांगल्या पद्धतीने निर्णय देण्यासाठी सपोर्ट करते. टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण ऑपरेटरला पाहतोय, पण इथे पुन्हा मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता टोटल 26 धावसंख्येची नोंद. अब तक 26, 2 बाद 26. सहकार नगर संघाच्या धावा स्कोर कार्डवरती पाठलाग केला जातोय दुसऱ्या सत्रामध्ये 39 धावसंख्येचा. अनुजनं फिरून मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. जानाता काशी पोहोच गए जामरुक. आणि इथे आता क्रिकेटची स्पर्धा खेळतायत. आदरणीय रामदादा कर्णुक साहेबांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. अर्थातच आयोजकांना आता मी विनंती करेल कर्णुक साहेबांचं आपण स्वागत करावं. स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य, कारण की आपल्या भारताची, महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. प्रत्येक येणाऱ्या अतिथीगणांचं आपण स्वागत इथून करतोय. सरपंच चषक 2026 चे माध्यम पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज इन ऍक्शन मध्ये चांगला प्रयत्न करतो. इथे स्लॉट मध्ये घेतला आणि कर्णुक साहेबांचं स्वागत केलंय. जबरदस्त सरपंच चषकामध्ये दमदार षटकार मारून ठोक डीजे.
आणि आयोजकांनी सांगितले ज्या क्षणी पाणी लागेल त्या क्षणी आम्ही पाणी पुरवण्याचं काम करू, कारण पाण्यासारखं पुण्य नाही. आणि पुण्याचं काम आमच्या मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये सरळ हाताने केलेलं आहे. ड्रिंक ब्रेक घेतला गेलाय. पुन्हा एकदा संधी देऊया. डीजे जांभरूक क्रिकेट संघाला मी पाहिलं एकविरा आई माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना थाटामाटात ही पालखी सोहळा पार पडला. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या निर्णयानुसार शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज. खुला टप्पा टाकला गेला. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 6 मध्ये 7 करायच्या होत्या, आता 5 मध्ये करायच्यात 7. आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये चेंडू खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न अंतिम क्षणी हा मिस कॉल ठरलाय. 1 या धावसंख्येनं आता वाढ झाली आहे. टोटल 33 धावसंख्येची नोंद झाली आहे. 39चा पाठला होतोय. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. अनुज पुन्हा एकदा मारणार का सिक्सर की गोलंदाज इन ऍक्शन मध्ये डीजेला फिरवायला लावेल मिक्सर, हे पाहणं आता गरजेचं ठरेल. दोन्ही संघाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये जर जिंकलात तरच मात्र ट्रॉफी मिळेल. अरे जिंकणाऱ्याला ट्रॉफी आहे. मग ती पहिल्या क्रमांकाची असो किंवा 5व्या क्रमांकाची किंवा प्लेअर ऑफ द मॅचची, पण इथे लेग बायच्या माध्यमातून सिंगल येते आणि 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 34 धावांची नोंद. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. आखरी की 3 गेंदे 5 रनों की जरूरत. श्रेयसचा हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मधनं उडवला आणि लँड केला. अप्रतिम A1 क्वालिटीचा विजयी षटकार. CI11 सहकार नगर संघानं हा सामना जिंकलाय आणि या सामन्याचा शिल्पकार 28 धावा तर डेबून आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग करताना पूर्ण केल्यात. पण पहिल्या इनिंग मध्ये ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली किती रन दिला? सन्माननीय माजी सरपंच रामजी कर्णुक साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. उबदार मायेची शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी रामजी कर्णुक माजी सरपंच यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तर निश्चितच या